अनेक जणांचे मला कॉल येतात आणि ते विचारत असतात, की आम्हाला भाषणाची भीती वाटते. यावरती काहीतरी उत्तर सांगा. मंडळी, भाषणावरची भीती कमी करायचं दुसरं-तिसरं काहीच उपाय नाही. उपाय आहे, ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते, ती गोष्ट सातत्याने करत राहणे. होय, सातत्याने करत राहणे. जर तुम्हाला अंधाराची भीती वाटत असेल, तर तुम्ही अंधारात जायला हवं. जर तुम्हाला पोहण्याची भीती वाटत असेल, तर तुम्ही सातत्यानं पोहण्याचा सराव करावा. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. पहा तुम्हाला पटतंय का? तुम्ही टू व्हीलर चालवत असाल, तुम्ही फोर व्हीलर चालवत असाल. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा टू व्हीलर हातामध्ये घेतली किंवा फोर व्हीलर हातामध्ये घेतली, त्यावेळेस तुम्हाला भीती वाटली होती का हो? वाटली होती ना? प्रत्येकालाच पहिल्यांदा गाडी चालवताना भीती वाटते. पण तेच जर मी तुम्हाला म्हटलं, की 2 वर्षानंतर तुम्ही तुमच्या मोटारसायकलवरती डबल सीट घेऊन जाल का एखाद्या व्यक्तीला? तुमचं उत्तर काय असेल? नक्कीच, हो असेल. कारण तब्बल 2 वर्ष तुम्ही सातत्यानं गाडी चालवताय. मित्रांनो, भाषणाचं सुद्धा असंच आहे. भाषणाचा जितका सराव आपण करू, जेवढे महिने सराव करू, तेवढं आपण अधिक प्रगती करत असतो. त्यामुळं भाषणाची भीती दूर करण्यासाठी टॉनिक किंवा मेडिसिन नाहीये. भाषणाची भीती दूर करायची असेल, तर तुमच्याकडं सातत्यानं सराव करणं ही गोष्ट महत्त्वाची आहे.